हॅलो गाईज, तर आम्ही आलो शेत लावायला. इकडं आईसा आणि मम्मी डाळ खणतात, म्हणजे मूठ बनवतात आणि मग ते आणून इकडे लावतात. शिवडी घेते बघा बघा बघा. आणि ही बघा ही बघा ही बघा. ए तोंड कर इकडं. पाऊस पडतो तुम्ही बघू शकता. आणि मी व्हिडिओ घेते आमच्या घरातून नव्या. आता काय दिसतच नसतं, गोल दिसते. त्यांनी शेत लावले तुम्ही बघू शकता. तिकडे पण शेत लावलेली म्हणून एवढा हिरवा हिरवा दिसतो. आणि समोर तो घर दिसतो सोनूंचा आहे. आणि तिकडे तिकडे माणसं दिसतात, गाडी दिसतो. आता आमच्या गावात मंदिर आहे आणि त्याच्या इथे तला आहे. आणि आमच्या घराचं काम चालू तुम्ही बघू शकता. हा आमचं किचन आहे. हा आमचा स्टोर रूम आहे छोटासा. इकडे बाथरूम आहे. ही आमच्या मम्मी सांची रूम आहे. आणि इकडे ते काय रेती आणि काहीतरी ठेवलंय. आणि हे बघू शकता तुम्ही, रेनकोट मध्ये बेडूक बघू शकता तुम्ही. आणि यांचं कुकी पण शेतात लोलायला येतो. आणि आमचं घर बघा तुम्ही. हा आमचा जिना आहे. इथे देवघर येणार आहे. इथे आम्ही फोटोशूट साठी करणार आहोत. अरे हे सांगायचं नव्हतं. इथे माझी रूम आहे, त्याच्या बाजूला दीदीची रूम आहे, मग तिथे बाथरूम आहे. आणि इकडे बालाची रूम आहे. आणि इकडे वरती टेरेस आहे. टेरेसवर जायला आम्ही अजून जिना नाही बनवला गाईज, तो बनवायचा आहे. सध्यापुरती ती लाकडाची शिरी लावून ठेवले. आणि हे दोघं नवरा बायको आता चालले शेत लावायला. हा तू पार्सल आमच्या दादाला पार्सल बघ, तुझ्यासाठी सोय चालले. बायकोचा पाय घसरतात म्हणून बायकोच्यासाठी विटा ठेवले. चलो गाईज फॉलो मी. ओके आम्ही तर आता येते छत्री घेऊन व्हिडिओ करायला. हा एक थर्ड क्वालिटी ना, टॉप क्वालिटी का. हा आणि यो तो गवतीचा का, आणि तो प्युअरचा. हा इथला भरावा आमचा पूर्ण नाही झाला म्हणून सगळे पसारा असा दिसत. ते काय धबधबा वाटतं इथून दिसणार नाही. तर गाईज आता मी चालले यांची व्हिडिओ घ्यायला छत्री घेऊन. आणि इकडे बघू शकता, इथे पाय बघा किती जातात. ती केवढी छोटी दिसते रेनकोट मध्ये. डोरेमॉन बनली. आणि ती बघा जराशी शायनिंग मारायला गेले. बघूया हिला लावता येतो का नाही. आणि इकडे दादा बघा कुठे चालले माहित नाही. आणि तिकडची माणसं इकडे बघतात. तू काय बोलतो. तर तुम्हाला वाटत असेल मी फक्त व्हिडिओ घ्यायला आले. मी पण जाणार आहे थोड्या वेळात. हा आमचा घर एवढूसच आहे, जास्त मोठा नाहीये. ते आमची बोरिंग येते. आणि हे बघू शकता तुम्ही मातीचे तुम्हाला डबुक डबुक दिसतील. ते पूर्ण लेवल नाही केली म्हणजे त्याच्यामुळे ते असे दिसतात. आणि असं बघू शकता वातावरण किती सुंदर वाटतं. तर आता आपण जाऊया तिकडे. मम्मीचा तार खणतात तिकडे. आणि इथून दादा हे मूठ तिकडे शेतात फेकतो लावायला. हे बघा गाईज, हे असे मूठ असतात तुम्ही कधी बघितलेच नसतील. तुम्ही शेत लावता का आम्हाला माहिती नाही. लावत असाल तर कमेंट मध्ये सांगा. शेती करतो ते. हा आणि तिकडे बघा गाईज, सिरीज गाईज झूम करून दाखवते. हाय बोला. हाय हाय हाय. आईने हाय केला. आता तो बाला बघा मूठ दाखवते. हाय. धर्मा आणि रेनकोट घातली ते आमची मम्मी आहे. आणि बाला आणि आईच्या मागे आहे आमची मोठी आई. हा आणि धर्मा इथे चोरून आलाय. हा त्यांचं घर तो बघा व्हाईट वाला घर आहे ना, तो त्यांचा घर आहे. तो इकडे आले. आणि दीदी इथे टीव्ही लावते. तिकडे हा ही टीव्ही लागली तुम्ही बघू शकता. माझा बोट इथं मध्ये नुसता. ए टीव्ही लावला डान्स
बालाला डान्स बघू शकता. तांब्या कायची नाहीये पण तो काय बोलतात मूठ येतो. आणि तिकडून आई काहीतरी बोलतो आम्हाला माहित नाही. इकडे आवाज येत नाही, पाऊस पडतोय ना. मुठ्याचा भांगड्या. आणि पाऊस पडला तो आता कॅमेऱ्यावर गेला त्याचा थेंब, त्याच्यामुळे आता तुम्हाला थोडं थोडं ब्लर दिसेल. आणि अशीच आमची बडबड ऐकण्यासाठी कंटिन्यू राहा. ही आहे आमची दीदीची छत्री, छोटीशी लहान पोरांची आहे ती. तिला बावल्यांची छत्री नाही भेटली म्हणून तिने ही घेतली आणि ती मीच वापरते. ती बघू शकता कशी लावते. नुसता मध्ये मध्ये कुठे पण शिरतो बघा. त्याचे कपडे पावसात वाळले नाही ना म्हणून त्याने टी शर्ट नाही घेतले. आणि ही बघा हिला गावठी पाहिजे. मग पी ना आहे ना त्याच्यात. बाला बघा. आणि बाला बघा 7-8 मूठ घेतले. 7-8 आहेत का नक्की, वाटतं तर तेवढेच आहेत. ते घेऊन आले आणि तिथे ठेवले. तिथे नाही लावायचं ना, इकडे लावायचे. अरे माझी इथं पण येत नाही, इथं शहरातून. कुकी कुठे गेला तो बघा. कुकी आमचा. आणि तो पण जाईल पाण्यात लोळायला. आता पाण्यात भिजेल आणि मग संध्याकाळी तर थंडी वाजते आणि मग तो घरातच शिरायला येतो. आणि तिकडून मम्मी बघा माझ्याकडे कशी बघते, अशी बघते. ए पीछे देख. लास्ट आमची नवरी. कुकी गेला तिकडे. बहुतेक कुकीला कोणतरी भेटायला आले वाटतं. ये घेत ये. अरे तिकडे कुठे चालला. ए नीट जा रे तिथून. कशी लावतात यांना, लावता येतं का बघा तुम्ही. आता बघू शकता तुम्ही कसे लावतात. जर तुम्हाला लावायला शिकायचं असेल ना तर या 3 माणसांकडे या, फ्री मध्ये शिकवतील तुम्हाला. ते धबधब्यावर जायचं मन होतं पण तेवढा जायला जाम टाइमपास होईल. नको बाबा, पाऊस पक्का येतो एकदाच. हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता इथे हमाल आलेला आहे. आणि झाड आमच्या आईने लावले. आणि हा बघा कसला जरी झाड आहे तो कोसळलाय. याला बांधता येतं का बघूया आपण आता. येतं का बघू. अरे बापरे. आणि बघू शकता गाईज, याला बांधता येत नाही बघा. आणि गाईज आता फेकतोय बघू शकता. याचे मूठ कुठे जातं. फेक. हे इथले येतेच. आणि गाईज आता एक साथ एवढी फेकणार आहे बघू शकता तुम्ही. नीट फेक ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. हा ही घरातीला गांडूल दिसला का एवढी उड्या मार देतो ना. बाथरूम मध्ये गेली असेल ना तरी जोरा बोलतो मम्मी आई छोटी. आणि ती मम्मी बघा तिकडे पण लावायला घेतले. ती पण माणसं इकडे बघतात, तुम्ही बघू शकता. येतं यांना लावता. तुम्ही या शिकायला, फ्री मध्ये शिकवतील. जर कोणाला मजा करायची असेल ना अशी शेत लावायची तर पुढच्या वर्षी या आमच्याकडे, तेव्हा आम्ही इकडे राहायला येऊ. आणि दादा बघा माझ्या अंगावर कचरा फेकतो. म्हणजे त्याला फेकायची होती बाजूला, ती माझ्याकडे आली. तुम्ही आता समजून घ्या. आणि या बघा अगे ब्लॉग मध्ये ना कोणा सांगू. आला बघा आला. बाला आला. आणि आई पण आली त्याच्यासोबत. बरं आहे ना तिथं. हे बघा. गाईज बघू शकता मी हे असे सोडले कोणी.
हो मिनी मिनी फेकलं पण नाही. ही पोरं बघा अशी आलस सारखे काम करतात. हे बघा तर गाईज हा व्लॉग मला वाटलेला 5 मिनिटाचा तरी होईल, पण एवढी बडबड चालू केले ना मी का तो व्लॉग जरा जास्त मोठा होईल असं मला वाटतोय. अरे थांब, हे बघा हे असं काम करून जमेल का? हे असं कसं जमेल बघू शकता तुम्ही. असं अर्धवट काम करत. आणि तुम्हाला हा झाड माहितीये का कसलं आहे? हे वेडी या चाफ्याचं झाड आहे तू. आणि आमच्या बालाचं घर दाखवू का तुम्हाला? हा बघा, हा बालासाठी घर आहे आणि हा आमच्यासाठी आहे. आता बोलू नको मधीन काय, बोलू नको मधीन काय, गप्प बस. हे बघा, हा झालं लावलं बघा बालाने मस्त. आता मी गाईस आंघोळ करतो बघू शकता. आता मी इकडे चपला बघा, स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करतो मी गाईस. आणि आई आली बघा आमची जादू बनून, मोठ्या घेऊन. जादू देखो गाईस, आमच्या शेतावर जादू आला. ते पण शेत लावायला. कोणाला जर बघायचं असेल ना तर आमच्या शेतावर या, तुम्हाला जादू बघायला मिळतील. हा एक जादू तिकडून येतोय बघा. थांबा कुठले कुकी, तो कुकी कोई मिल गया पिक्चर मधले तुम्हाला जादू बघायला मिळतील इथे. आणि तो कुकी बघा तिकडे. हा कुकी दाखवला. हा एक जादू, हा एक जादू, हा एक जादू. ए बेडिया. आणि सोरले नाही ही आई बोलली. आणि ही मी जी टाइमपास करते ते ना कसं आहे, मी पहिले जायचो शेतात लावायला, मजा यायची. चिखलात लोलाला मस्त इकडून तिकडून पाण्यात. काय तुला दिसला नाही? चष्मा आणू का? असं आहे का? तर मी काय सांगत होते, मी पहिले जायचो लावायला, म्हणजे आमची मावशी यायची, मामा यायची, दादा पहिले पण यायचा. तो आता जरा 5-6 वर्ष जास्त झाले असेल तेव्हा आले तो लावायला बायकोला घेऊन डायरेक्ट. आता पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी. असं आहे का? चल. आणि जादू आला आपला, जादू मम्मी द जादू. हा ओ गाईस, फुल बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. हा बघा, गुलाब का फूल आहे, गुलाब का. तर गाईस आता ही माझी खूप मस्ती करायला लागलेत. बस झाला यांचा ब्लॉग. आता मी चालले, बस झालं. पाऊस काय जात नाही, मी काय लावायला यायला नको. आता मी जाते, बघते आता व्हिडिओ कशी झाले ते. मी माझ्याकडे कॅमेरा केला बघ, यांच्या अजून मस्ती झाली. माझ्याकडे चिकन फेकतात. तर गाईस मी चालले धावत. तर गाईस मी अशा प्रकारे सुखरूप आमच्या घरी पोहोचले. तर गाईस बघू शकता तुम्ही कशी मस्ती करतात. आणि मी त्यात घातले व्हाईट टी शर्ट आणि मला मागवतात, त्यांना काही समजतच नाही. कुकी आला आमचा. तर गाईस तुम्हाला कोणाला पोहायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तिकडे काय बोलतात, विहीर केलेली आहे. मग काय येते, हा बाला आला. गाणी लावतोय आता आणि ते डान्स करणार येतो. बोल छैया 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 सरगांग. तर काय नक्की कुकी ए भाव का द्या. आता तो जाईल वरती बघा. घराचा भाव खातो गाईस इकडे बघा, ही चपलाचं काय अवतार. कुकी गेला आमचा वरती. तर गाईस समोर तो तिकडे दिसतोय तो श्रीमलंगड आहे. आणि इकडे आमचे पप्पा आहे, तुम्ही बघू शकता. कुठेतरी गेलं तर तिकडून आले आता इकडे. आणि हा डीजे ऑपरेटर आहे आमचा. आणि हा त्याचा काय बोलतात ते सहकारी मित्र, काय ते असेल ते असेल. आता आमच्या शेतात जादू सगळे लावायला उतरलेत.
हा जादू इकडे आलाय आता आणि आता त्याच्यात एका जादूची भर होणार आहे. हा बोललो सांगितला तर आमची भाषा मिक्स आहे. आम्हाला जर शुद्ध बोलता येत नाही. शुद्ध असतं काय ते नाही माहिती आम्हाला. तिकडे बघा मम्मीची मजा लागली. तर गाईज मी पुन्हा खाली आले. ही काय ते चिंबोरी मुठ्या खेकडा काय दाखवते ते बघायला आले. ये ग मम्मी काटारली म्हणा. मम्मी अंगतो म्हणा तुझा. तू एकच जागी कधीपासून राहते तर तिथे राहून चिखल केला बघा. इनी मम्मी नाही. ये बघा काय दाखवायला आले. सरप्राईज. गेला तू खाली. अगं वेळेला जीव घेते का. ही बघू शकता भित्री मुलगी. चावली चावली आहे का चावला आहे का चावला चावला. हे बघू शकता. जवळ कर ना गो. मी कधी हा बघा तुम्ही कधी बघितलेत का छोटे छोटे. नसून बघितले तर बघून घ्या. आणि तिकडून आई आल्या तर मूठ घेऊन. आणि तो आमचा बाला अजिबात काम करत नाही. इकडे शेत लावायला घेतलंय. 3 दिवस झाले असतील. एक लावून 2 दिवस झाले असतील. तिकडे पण गेला नाही बघायला. आणि इकडे पण काल पण इकडे होता तो. इकडे घरातच फिरत होता. आणि ते खेकडी वगैरे पकडलेले त्यांनी. आणि दादा माती घेतली आणि कुठे गेली तुझी माती. जादू जादू साक्षी बिगडी. एवढे पाऊस पडतोय एवढा तरी पण बघू शकता तुम्ही आमच्या घरातली माणसं कशी काम करतात पावसात. म्हणजे शेतकरी माणसं बघा. आणि आमची मम्मीने एकटीला ठेवली आहे. आणि हे बघा चिकन हे. तर गाईज अशीच मजा असते शेत लावतानी. पाऊस पडतो म्हणून मी जात नाही. आणि तुम्ही पोटला बघू शकता कसं दिसते गोल गोल टमी. दीदी काय होत या. आणि अशा प्रकारे वहिनी पिसळलेली आहे. वहिनी सांगते यांना दोघांना बाहेर काढा. तर गाईज आता ही कुठे पडणार. तर गाईज आमच्या शेतात चिकनपरी आलेली. चिकनपरी तुम्ही बघू शकता. आमच्या शेतातली चिकनपरी.
क्यूट क्यूट हिरोईन दिसते आमची दीदी. आणि अशा प्रकारे दीदी झालेली आहे पापाची परी सोडून चिखलपरी. चिखलपरी तुम्ही बघू शकता. चिखलपरी मोये मोये नाही चिखल चिखल. आणि आता बघूया इजा इरादा कोणला मारायचे. आणि बघू शकता कशी मम्मीला मारते. जर आमच्या मम्मीला राग आला ना तर तुम्हाला भरपूर मारेल. नाही मम्मी माझ्याकडे सबूत आहे. दीदीने मारला. दीदीने मारला. आणि अशा प्रकारे गाईज इथे मी सबूत घेऊन बसलेले आहे कोण कोणला मारते ते दाखवायला. जर मी रिपोर्टर झाले तर किती सुंदर आहे. जर मी रिपोर्टर झाले ना तर दुसरे कोणाला न्यूज भेटणारच नाही. असे न्यूज देतो मी. गाईज तर आमच्या गावात झाली भांडणं. जमिनीवरून भांडणं. आणि आमची आई बघा अशा प्रकारे दीदीच्या डोक्यातून निघते चिखल. तुम्ही बघू शकता. आता बघू शकता ते एकमेकांवर नाव घेतात. आणि मला पण असं माहित नाही का कोण कोणाच्या मारले. कारण मी एकीकडे कॉमेंट्री करायला बसले ना इथे. ही बघा मला फोन आलाय मी नंतर बोलते. 4:27 झालेले आहेत गाईज. आणि अशा प्रकारे आमचा शेत लावून झालेला आहे. आलो तर चलो गाईज बाय. अशा प्रकारे आता इथे जलपरी आणि जलपरा बघू शकता तुम्ही. आणि आजचा ब्लॉग आहे आपला कॉमेडी ब्लॉग. ही बघा ही बघा हे बघा यांची मस्ती बघा. 1 2 3 ढकला साक्षीला. काय जा जा या डब्या. कुठं आणि आमच्या दीदीला पोहता येतं तुम्ही बघू शकता. पापाची परी टू काय झाली चिखलपरी. चिखलपरी पासून आता झालेली आहे जलपरी बघू शकता तुम्ही. काय चॅन खायला पाहिजे का. आणि तो चहाच्या टप मध्ये गेलेली सगळी बघू शकता. काम सांगते मी. तिकडे बघू शकता पप्पाने केलेली मोटार चालू. आणि आता इकडची माणसं सगळी इकडे येणार. अगं बाई इसको क्या अर्थ है क्या गाईज. जा जा तुझी व्हिडिओ पाठवते तुमच्या घरी मग बरोबर मार खा मस्त. ए चपा पुरे टाका आता तिकडून जाऊन. पुरे टाका एक एक. हिला वहिनीला सांगायला लागल. तिनेच व्हिडिओ केलती ना काय ती पंची बनू काहीतरी केलती ना. काही यांची काय या संपणार नाही. बदल आमच्या फोनची चार्ज. आणि आमची मम्मी आता जादू पासून झालेली जादू चायवाली. ही खाईवाली. मला पण पाहिजे चहा खारी खायला भूक लागली मला. आणि अशा प्रकारे आता इथे चहा पितानीची यांची कॉमेडी बघूया. पण नाही पप्पांनी चहा पिला ना तर कॉमेडी न होणार. आता आम्ही थोड्या वेळेला जाऊ घरी. ही बघा डोकरी थंडारलेली आहे आता. आणि बघा ही उरती का बघा उरती का. पाऊस आणि वारा आला तेव्हा नशीब ही उरली नाही. ही मम्मी बघा चाय पिते चाय. आणि हे बघा यांचे बघा मम्मीची खारी पडली. थंडी वाजते म्हणून आता सगळी चहा. हा तर चहा कधी ठेवून आणले आम्ही 1:30 वाजता चहा ठेवले.
आणि अशा प्रकारे पप्पा आलेले आहेत. पप्पा परत चहा प्यायची का? नको बोललो पप्पा, चहा नको बोलल्या बघ. चला तर गाईज आमचा लावून झाला, चहा बी पिलं याई सगळे. आता आम्ही चाललो घरी आणि आपला व्लॉग संपला इथेच. बाय.